वडिलांचं निधन झालं, आई सोडून गेली, संघर्ष काय असतो बघाच, अख्खा महाराष्ट्र रडला. एका छोट्याशा गावात रोजचा सारखाच एक साधा दिवस उगवला होता. सूर्य तसाच उगवला, लोक आपापल्या कामाला निघाले, रस्त्यांवरची धावपळ सुरू झाली. पण त्या दिवशी एका छोट्याशा घरात अशी शांतता होती जी फक्त दुःखानंतरच निर्माण होते. त्या घराच्या भिंती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या, पण ऐकणारं कोणी नव्हतं. त्या घरात एक लहान मुलगी राहत होती, वयाने छोटी, पण तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच गंभीरता दिसत होती. इतर मुलांसारखी ती कधी मोकळेपणाने खेळताना दिसली नाही, कधी हट्ट करताना दिसली नाही. तिच्या चेहऱ्यावर कायम काहीतरी हरवल्याची भावना होती. प्रत्येक सकाळी ती खूप लवकर उठायची, अजून गाव पूर्ण जागही व्हायचं नाही तोपर्यंत तिच्या घरात हालचाली सुरू व्हायची. घरासमोर झाडलोट, पाणी भरणं, चूल पेटवणं हे सगळं इतक्या शांतपणे व्हायचं की जणू त्या आवाजालाही घाबरत होती. कधी तुम्ही एखाद्या लहान मुलाच्या डोळ्यात मोठ्यांसारखी जबाबदारी पाहिली आहे का? त्या मुलीच्या डोळ्यात ती रोज दिसायची. लोक तिच्याकडे पाहायचे. फार कमी लोकांना तिच्या शांततेमागचं वादळ दिसत होतं. गावातील काही लोक म्हणायचे, ही मुलगी नेहमी इतकी शांत का दिसते, का असते? काहींना तिची दया यायची, काहींना तिचं कौतुक वाटायचं, पण खरं कारण मात्र फार कमी लोकांना माहीत होतं. दिवसभर ती कुठेतरी काम करताना दिसायची. कुणाच्या घरात भांडी, कुणाच्या घरात कपडे, कुणाच्या अंगणात साफसफाई. वय फक्त 13 वर्ष, पण हातावर आलेली कडकपणा मात्र आयुष्यभर काम केलेल्या माणसासारखा. सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे इतकं सगळं करूनही ती रोज शाळेत जायची. थकलेली असायची, दमलेली असायची, पण शाळेची बॅग मात्र तिने कधी सोडली नाही. जणू त्या बॅगेतच तिची सगळी स्वप्न बंद होती. कधी कधी वर्गात शिक्षक शिकवत असताना ती खिडकी बाहेर बघायची. लोकांना वाटायचं कदाचित लक्ष नाही, पण खरं म्हणजे तिच्या मनात सतत एकच विचार चालू असायचा, आज संध्याकाळी घरी काय करायचंय. तिच्या घरात कोणी मोठं नव्हतं असं म्हणणं चुकीचं ठरेल. घरात एक व्यक्ती होती, पण तीही आता वयामुळे थकली होती. चालणं कठीण, काम करणं कठीण आणि त्यात घराचा भार. त्या छोट्या घरात आणखी 2 जीव होते, अजून खूप छोटे. त्यांना अजून आयुष्याचं गांभीर्य समजत नव्हतं. त्यांना फक्त एवढंच माहीत होतं की जेव्हा भूक लागते तेव्हा ही मुलगी काहीतरी करून जेवण आणते. अनेक रात्र अशा गेल्या, घरात पुरेसं अन्न नव्हतं, पण त्या छोट्या मुलांनी भूक सांगण्याआधीच ती स्वतः कमी खायची, कारण तिला माहीत होतं तिच्या पोटापेक्षा दुसऱ्यांची भूक मोठी आहे. लोक म्हणतात ना, दुःख एकटं येत नाही. तिच्याही आयुष्यात तसंच झालं. एक संकट संपायच्या आधी दुसरं उभं राहायचं. पण आश्चर्य म्हणजे तिच्या चेहऱ्यावर तक्रार कधी दिसले नाही. एकदा कोणीतरी तिला विचारलं, तुला एवढं सगळं करून थकवा येत नाही? ती फक्त हसली, कारण काही प्रश्नांची उत्तरं शब्दात देता येत नाहीत. तिचे शिक्षक तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायचे, कारण दिवसभर कष्ट करूनही ती अभ्यासात मागे नव्हती, उलट वर्गात अव्वल असायची. जणू परिस्थितीने तिला तोडण्याऐवजी अजून मजबूत केलं होतं. गावातील अनेक लोकांनी तिचा प्रवास पाहिला. काहींनी मदत केली, काहींनी फक्त कौतुक केलं, पण रोजच्या संघर्षात शेवटी उभं राहायचं काम तिलाच करावं लागायचं. एक दिवस संध्याकाळी ती घरी परतत होती, हातात काही सामान, पाठीवर शाळेची बॅग आणि चेहऱ्यावर थकवा. पण घरी पोहोचल्यावरही तिचं काम संपत नव्हतं. घरात पोहोचल्यावर ती आधी इतरांची चौकशी करायची, कोणी जेवलं का, औषध घेतलं का, पाणी आहे का, आणि शेवटी स्वतःकडे पाहायची. इतक्या छोट्या वयात आयुष्याने तिला बालपण जगूच दिलं नव्हतं. इतर मुलं खेळत असताना ती जबाबदाऱ्या उचलत होती. इतर मुलं स्वप्न पाहत असताना ती वास्तवाशी लढत होती. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, या मुलीच्या आयुष्यात असं कसं काय घडलं होतं? का ती एवढ्या लहान वयात एवढी मोठी झाली? खरं तर काही वर्षांपूर्वी सगळं सामान्य होतं. घरात हसणं होतं, बोलणं होतं, साधं सुद्धा पण आनंदी आयुष्य होतं. पण अचानक आजारपणाने तिच्या आयुष्यातून एक महत्त्वाची व्यक्ती हिरावून घेतली. तिच्या वडिलांचं निधन झालं. घर आधीच हादरलेलं होतं, पण आयुष्याने अजून एक मोठा धक्का ठेवला. वडिलांनंतर काही काळातच तिची आई ही घर सोडून गेली, आणि त्या दिवसापासून एक 13 वर्षाच्या मुलीच्या खांद्यावर घर आलं. वयोवृद्ध आजी, 2 लहान भावंड आणि स्वतःचं शिक्षण सगळं एकटीने सांभाळण्याची वेळ आली. ही मुलगी म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील रोशनी भिल. वय फक्त 13 वर्ष, पण संघर्ष असा की मोठमोठे लोकही हार मानतील. आजही रोशनी दुसऱ्यांच्या घरी काम करते, कुटुंब सांभाळते आणि शिक्षणही सुरू ठेवते. तिची गोष्ट फक्त दुःखाची नाही, ती जिद्दीची, जबाबदारीची आणि हार न मानण्याची गोष्ट आहे. आणि कदाचित म्हणूनच रोशनीचा संघर्ष पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं.